सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। सध्या सुरू असलेल्या नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकीचं काय होणार, तसेच राज्यामधल्या आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार, हा मोठा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। कोर्टानं आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाहीये, म्हणजेच या निवडणुका ठरलेल्या वेळेतच पार पडतील। 2 डिसेंबरला मतदान पार पडेल आणि 3 डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल। मात्र ज्या 57 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या जागांचा निकाल कोर्टाच्या संभाव्य निकालाच्या अधीन राहील। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचा। या निवडणुकांसमोरचा अडथळाही आता दूर झालाय। निवडणुका आधीच्या आदेशानुसारच घ्या असं आज कोर्टानं स्पष्ट केलंय। सुप्रीम कोर्टानं याआधीच या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश दिलेत। सोबतच या निवडणुका घेताना 50% वर आरक्षण नको असंही आज कोर्टानं स्पष्ट केलंय। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच 50% वर आरक्षण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल हा सब्जेक्ट टू आउटकम म्हणजेच न्यायालयाच्या पुढच्या संभाव्य निकालावर अवलंबून असेल। म्हणजेच आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर निवडून आले तरीही टांगती तलवार कायम असेल। आता पुढची सुनावणी 21 जानेवारीला पार पडते। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाऊ शकतात असं एक विधान केलेलं होतं आणि त्यामुळे सगळ्यांची धडधड किंवा धाकधूक थोडीशी वाढलेली होती। मात्र सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीमुळे सर्व पक्षीयांच्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळालाय हे मात्र नक्की। तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा।